तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार स्वप्नील सुभाष परब सर्वांचं स्वागत होतं त्याच यूट्यूब चॅनलवर मी तुझ्यातून फक्त वटकंती. तर मित्रांनो, गावठी गटामध्ये गेले 4 मैदानं पाठोपाठ 1 नंबरचा मानकरी गेला आहे. बाजी आज मित्रांनो खऱ्या अर्थानं एवढी मूर्ती लहान पण कीर्ती महान रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये बसलेली जोड आहे आपल्याला गावठी गटामधली बघायला मिळते. तर मित्रांनो, नक्कीच त्या नंदींचा इतिहास आणि नंदी कोठून आणले होते आणि नंदी कसे घडवले आणि पाठोपाठची 4 मैदानं 1 नंबर गुलाल कसा काय झाला आणि काय होता तो आपण त्या व्हिडिओमध्ये बघूया. तर वळूया व्हिडिओकडे. मित्रांनो, बघतो हेच ते 2 नंदी बाजी. तर सर्वप्रथम आपण ओळख करून घेऊया. दादा, नाव कसं? ओके, तुमचं? विजय गावडे. आणि तुमचं? सुजात करंबे. ओके. दादा, काय सांगशील आज हा नंदी पकडायचं नाव काय? ओके. आणि तो मोठा बाजी. ओके. आज येडाबाजीचा वय काय सांगशील का दादा? जास्त नाही त्याचा, साधारण दाताला काय आहे? दुसरा आहे. ओके. आणि हा? पुरा आहे. ओके. हे नंदीचा पेहरा म्हणजे हा नंदींची चिकलनागरी शर्यत कशी काय जुळवलीत? काय होतं मनामध्ये, म्हणजे कोणत्या मैदानामध्ये घातल्या होतात पहिल्यांदा? ना, आम्ही घरीच असं फेरा काढून बघितलेला आहे. ओके. मग काय लागली होती, स्पीड कशी होती त्यावेळी? स्पीड ह्या येडाबाजीमध्ये धड जाईना. ओके. तरी पण आम्ही चोरवण्याच्या मैदानात घातलं. पहिलंच मैदान. ओके. आणि तिथे 1 नंबर केला. त्या मैदानात 1 नंबर झाला होता. ओके. आजचं मैदान किती होतं? आजचं मैदान त्यांचं 7वं मैदान आहे. ओके. मग नंतर गॅप दिला होता काय? हो, गॅप दिला. ओके. काय कारण काय होतं त्याचं? नाही, जरा हक्के आमचा पडायचा. ओके. ह्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ह्या पण बाहेरनं स्पीडने पळतो. ओके. चांगला आहे वस्तू. ओके. आज ह्याचं हा दाताला पूर्ण आहे बरोबर, हा 2 दाताला लागलाय. तर हे 2 नंदी कुठून आणले होते? घरचे, एकाच गाईचे. ओके. काय बघून म्हणजे ह्याला तुम्ही या दोघांना शर्यतीमध्ये म्हणजे वाटलं होतं का तुम्हाला की शर्यत आम्ही 1 नंबर करू काय? थोडक्यात आम्हाला वाटलं पण नव्हतं शर्यत 1 नंबरला येईल असे. ओके. चोरवण्या मैदानामध्ये झाला होता नंबर? पहिलाच झालेला. काय वाटलं होतं त्या शर्यतीमध्ये? म्हणलं सांगितलं होतं ह्या चांगला बैल घालायचं सांडून ह्याला का घातला? का, असं कारण काय होतं? कारण तर जायनाच फेऱ्याला. अच्छा, म्हणजे तुम्ही मार्ग दाखवला तेव्हा? दाखवलं तेव्हा जायना. ओके. हा आजारामधून मोकळा झालाय का पूर्णपणे? ओके. आजारपणामध्ये म्हणजे केव्हा झालेला आजारी? आजार तरी 3-4 वर्ष होऊन गेली. 3-4 वर्ष. ओके. त्यावेळी ह्या येडाबाजीकडून काय अपेक्षा होती? आजारी पडला होता त्यावेळी काय, म्हणजे कंडिशन कशी होती थोडक्यात सांग? एकदम खराब होती. आणि एवढ्या वाईट कंडिशन मधून नंदी आज येऊन 1 नंबर करतोय, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? ना, आम्हाला आनंद आहे. ओके. आज त्यालाच सपोर्ट करतोय मोठा बाजी आपल्याकडं जलमलाय बरोबर, दोघं पण. हा कधीपासून शर्यत पळतोय थोडक्यात? गेल्या वर्षीपासून. गुलाल झाला होता का गेल्या वर्षी? किती केलेले गुलाल? छकड्याचा पण गुलाल केलाय पहिला. ओके. आणि ह्याचा पण चिकलनागरीचा पण गेल्या वर्षी पहिलाच. आजचं पाठोपाठचं 3रं ना, 4थं पाठोपाठचं 4थं 1 नंबरचा मानकरी ही येडाबाजीनी मोठाबाजी करतोय. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात? आम्हाला लय आनंद होतो. ओके. नक्कीच. आज हे 2 नंदी एकाच दावणीला बघायला मिळतात का आपल्याला? एकाच दावणीला असतात. काय सांगाल थोडक्यात ह्या 2 नंदींचा स्वभाव? एकदम ह्याचा रागीड आहे, ह्या एकदम साधा आहे. ओके. यांची निगा कोण राखतं? तुम्हीच. खुराकाला काय असतं थोडक्यात सांगाल काय? काय जास्त काय नसतं, पेंड आणि कुंडा हेच. अच्छा, मला विचारायचं आहे दादा तुम्हाला की येडाबाजी घडवला कोणी, म्हणजे शर्यतीमध्ये पळवण्यासाठी कोणी घडवला? हा नंदी होता की दुसरा होता? ओके. काय सांगाल थोडक्यात ह्या नंदीबद्दल? हा नंदी घडवला आहे. ओके. नक्कीच. थोडक्यात मला विचारायचं तुम्हाला की ज्यावेळी आपण मैदानाला जातो बरोबर, त्यावेळी तुमच्या अपेक्षा असतात की आज 1 नंबर होईल का करून? नाही, असं काही नाही, पण आम्हाला विश्वास आहे बैलांवर की गुलाल कोणता तरी करून येणार. नक्कीच. आज ही जोडी मला वाटतं छोट्या पळवतो. छोट्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात? नाही, छोटं ड्रायव्हर भारी आहे. ओके. नक्कीच. कालच्या मैदानात देखील मी ही जोडी बघितली होती, देवरुख साडवलीत. तर साडवली मैदानामध्ये 1 नंबर झाला होता. अतिशय स्पीड लावलेला होता हा नंदीने आणि दोघांनी पण जबरदस्त.
एकदम नर मादी पळते मित्रांनो ही जोडी. दादा तुम्ही काय सांगाल थोडक्यात, नंदी पकडलाय, काय वाटतंय तुम्हाला? आज 1 नंबर झालाय, पाठोपाठ 4 मैदान 1 नंबर होते. नक्कीच अशी पुढची मैदानं गुलाल होतच राहू, पण थोडक्यात आजच्या मैदानाबद्दल किंवा आज पाठोपाठ 4 नंबर झाला तर काय सांगाल? काय चांगला अभिनंदन सांगा. ओके. तर मित्रांनो बघा, जस्ट 1 नंबरची ढाल त्यांच्या हातामध्ये आपल्याला बघायला मिळते. दादा तू सांग येडाबाजीबद्दल काय, म्हणजे येडाबाजी कसा घडला थोडक्यात सांग. त्याचं म्हणजे सुरुवात कशी झाली, मैदानामध्ये केव्हा आला? या वर्षी झाला. ओके. मागणी आली तरी द्यायचं. तर दादा तुम्हाला विचारायचं मला की ह्या नंदीला मागणी आली होती का? मागणी आली तरी द्यायचे नाही. कारण काय त्याच्या मागचं? घरचा साज आहे, घरचं पलू दे. ओके. आपल्या घरी अजून किती माणसं राहतात वगैरे याच्या पाठी? आमच्या घरी अजून 5 माणसं आहेत. ओके. आई आहे, बाबा आहेत. ओके. आज पाठोपाठ आज नक्कीच या ठिकाणी नेटवर्क नाही आहे, बरोबर? होय. पण काय सांगाल की आज पण 1 नंबर झालाय, तर आई वडिलांचं मन काय बोलत असेल किंवा काय म्हणत असेल सांगू शकाल थोडक्यात? मन काय ते उत्सुकता झाली असेल बैलांची. काल पाठोपाठ 3 नंबर झाले होते, 1 नंबर, बरोबर? तर आजच्या मैदानामध्ये अपेक्षा होती का तुम्हाला 1 नंबर होईल याची? नाही अपेक्षा असं काही नाही, पण आम्हाला कुठला तरी गुलाल लागणार हे 100% पण आज मैदान झेंड्याचं होतं, त्याबद्दल काय सांगाल? झेंड्याला 1 नंबर बैल आहे तो. दोघं पण नक्कीच. बघा मित्रांनो, म्हणजे एक विश्वास असतो नंदींवर, तो विश्वास आज हे 2 नंदी एका गरीब माणसाचं, एका गरीब शेतकऱ्याचं स्वप्न पूर्ण करतायत. आता मला सांगा की हे नंदींचं खाद्य कसं असतं थोडक्यात? खाद्य काय जास्त नाही, पेंड असते आणि कुंडा. ओके. बाकी काय नाही. आणि तालीम कशी असते थोडक्यात? तालीम आता मध्ये ह्यांना बैलांना तालीम पण नाही. ओके. ह्याच्या Direct अगोदर मैदान किती फेरे दिले होते त्या दोघांना पण? नाही, फेरे असं काही नाही देत. आपल्या चोरण्याच्या मैदानात याच्या अगोदर फेरे दिला होतात का? फेरा फक्त ह्या नवीन आणला म्हणून ह्याच्या अंगात ते 2 दिवस काढला होता. ओके. पण तो काय बराबर जाईना. अच्छा. मला भरपूर जणा नाही म्हटलं, आणि ह्या कशा घालतोय, दुसरा घाल. बघा मित्रांनो आणि की सगळ्यांना शेवट पलवून पहिल्यात बसवली. नक्कीच एक आगळा वेगळा विक्रम घडला होता, बरोबर? होय. अपेक्षा होती त्या मैदानात? नाही अपेक्षा नव्हती त्या मैदानात, अपेक्षा नव्हत्या. ओके. घरी गेल्यानंतरचे थोडक्यात जे आनंद असतो, बरोबर, किंवा आज तुमचा मित्रपरिवार नक्कीच वाढला, बरोबर, कारण की कायम नंदी 1 नंबर करतायत, तर तुमचा मित्रपरिवार नक्कीच वाढला आणि वाढावा, बरोबर, आणि वाढू देत. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात, की ही शर्यत जिंकण्यासाठी तुम्ही काय ठेवला होतात मनामध्ये थोडक्यात, म्हणजे सांगू शकाल काय? मनामध्ये असं काहीच नाही आमच्या. आमचा एक नाद होता, ओके. त्यासाठी आम्ही हा खेळ खेळत होतो. ओके. आणि आज गुलाल होतं, त्याच्या मागचं कारण काय होतं? आम्ही संयम ठेवलेला होता गुलालासाठी. ओके. की आज नव्हते एक ना एक दिवस तरी गुलाल होणार. नक्कीच मित्रांनो, बघतोय आपण हे नंदी जबरदस्त. मला देखील दादा तुमची ही नंदी आवडलेत खरोखरच, कारण की हा मी ज्यावेळी काळ बघितला होता त्याचा जो स्पीड लागलेला ना कालच्या देवरुखच्या मैदानामध्ये अप्रतिम, आणि आज पण खरोखरच चांगली पळाली. कारण की यूट्यूबवरती लाईव्ह चालू असताना ह्या दोघांबद्दल विचारत होते की बाजी पळाले का, पण नंतरला येऊन ज्यांनी जो विक्रम घडवला तो खरोखरच अप्रतिम बघण्याजोग होता. तर असेच तुमचे गुलाल होत राहोत आणि असेच तुमच्या नंदींचं आयुष्य वाढत राहो आणि तुम्हाला देखील गुलाल लागत राहो. ही आपल्या चॅनलकडून लाख शुभेच्छा.